नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र सरकारचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत गरीब पात्र मुलींना 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 5 हप्त्यांमध्ये 1,01,000 रुपयाची रक्कम दिली जाईल। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात मुलीचा जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातील। जेव्हा मुलगी पहिली वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला 6,000ची रक्कम दिली जाईल। जेव्हा मुलगी 6व्या वर्गात प्रवेश घेते तेव्हा तिला 7,000 रुपये मिळतील। जेव्हा मुलगी 11वीमध्ये प्रवेश घेते तेव्हा तिला 8,000 रुपये दिले जातील। शेवटी जेव्हा लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे होईल तेव्हा तिला पुढील अभ्यासासाठी 75,000 रुपयाची एक रकमी रोख रक्कम दिली जाईल। अशी एकूण 1,01,000 रुपये दिले जातील। तर मित्रांनो, आज आपण लेक लाडकी योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकणार आहे, पात्रता काय असणार आहे, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे आणि अर्ज कुठे करावायचा आहे, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती बघणार आहोत। माहिती खूपच महत्त्वाची असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, लेक लाडकी योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने 2023मध्ये केली होती। त्या अंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आर्थिक मदत केली जाणार आहे। लेक लाडकी योजना ही गरीब कुटुंबातील मुलींसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे। लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिक दुर्बल मुलींना बळकट करण्यासाठी गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण देणे, महाराष्ट्रातील अशिक्षित मुलींना शिक्षण देऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, मुलींचा मृत्यूदर प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना चांगले व दर्जेदार शिक्षण देणे। लेक लाडकी योजनेतून आर्थिक मदत मिळून मुली स्वावलंबी होतील, मुलींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येईल। तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम त्याची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे। तर मग जाणून घेऊया लेक लाडकी योजनेच्या अटी व शर्ती। प्रथम 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र असतील। ही योजना पिवळ्या किंवा केसरी रंगाचे शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एका अथवा 2 मुलींना योजना लागू राहील। तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। तसेच दुसऱ्या प्रसूती वेळेस जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल। मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना पात्र राहील। मात्र मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक राहील। लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न लाखापेक्षा जास्त नसावे। तर लेक लाडकी योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे ते बघू। प्रथम लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला 1 लाखापेक्षा कमी असावा। लाभार्थ्याचे आधार कार्ड, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील। लाभार्थ्याचे पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशन कार्ड, पिवळ्या किंवा केसरी रंगाचे शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरता 18 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, 5वा हप्ता घेताना अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र, पत्त्याचा पुरावा महाराष्ट्र राज्यातला। चला तर मग पाहूयात लेक लाडकी योजना अर्ज कुठे करावायचा। लेक लाडकी योजनेत अर्ज सादर करण्याकरता मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करणे आवश्यक राहील। त्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक कागदपत्रे अर्ज सादर करावा। सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी
जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला बालविकास यांच्या कार्यालयात उपलब्ध राहतील. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि हा मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी आपणास बघावयास मिळेल. धन्यवाद.